हॅलो फ्रेंड्स, तर प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्सचा हा दुसरा व्हिडिओ आहे. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ट्रेन वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सला क्रॉस करते आणि त्या ऑब्जेक्टला क्रॉस करताना किती वेळ लागतो तर त्यासाठीचे फॉर्म्युले बघितलेले आहेत. तर त्या प्रकारचा एक पहिला क्वेश्चन घेणार आहोत आपण. आता इथे एक क्वेश्चन दिलेला आहे. आपण याची कॅटेगरी बघूया, म्हणजे पहिल्या टाईपचा आहे का दुसऱ्या टाईपचा आहे का कोणत्या टाईपचा आहे. तर इथे काय दिलंय, इन व्हॉट टाइम विल अ ट्रेन 100 मीटर लॉंग, आता ही ट्रेनची लेंथ दिलेली आहे, क्रॉस अन इलेक्ट्रिक पोल इफ इट्स स्पीड इज 144 किलोमीटर पर आवर. आता इथे इलेक्ट्रिक पोलला ट्रेन क्रॉस करते, म्हणजे पहिल्या टाईपचे ऑब्जेक्ट ज्यांना लेंथ नाही आणि स्पीड पण नाहीये. तर अशा प्रकारचे जे ऑब्जेक्ट्स आहेत त्यांना क्रॉस करण्यासाठी टाइम किती लागेल असा क्वेश्चन आहे. सो आपल्याकडे फॉर्म्युला आहे टाइम इज इक्वल टू डिस्टन्स, पण डिस्टन्सच्या ऐवजी आपण काय करतो, लेंथ अपॉन स्पीड हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर. पण आता इथे स्पीड जे आहे ते किलोमीटर पर आवर मध्ये दिलेली आहे. या स्पीडला आपल्याला कन्वर्ट करावं लागेल मीटर पर सेकंड मध्ये. तर इथे स्पीड इज इक्वल टू आपण काय करूया, 144 याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18 ने मल्टिप्लाय करू. आता 18 चा जर टेबल येत असेल, 18चा पाडा येत असेल तर त्याच्यामध्ये 144 येतं. तो 18 इंटू 8 म्हणजेच 144 येतं. ठीक आहे. सो 18 ने डिवाइड केलं, राहिलं काय, स्पीड इज इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय 5 म्हणजेच 40 मीटर पर सेकंड. तर हे 144 किलोमीटर पर आवरला आपण 40 मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट केलं. आता ती स्पीड आपण इथे ठेवूया. टाइम इज इक्वल टू लेंथ किती दिली आहे, लेंथ ऑफ द ट्रेन आहे 100 मीटर, आता हे मीटर आहे, आणि स्पीड आता हे मीटर आहे म्हणल्यानंतर हे मीटर पर सेकंड, जे की आपल्याकडे आहे 40 मीटर पर सेकंड. ठीक आहे. तर हे युनिट मॅच झालं. मग आता 100 डिवायडेड बाय 40, तुम्ही जर हे 0 कॅन्सल केलं आणि 4 ने जर 10 ला डिवाइड केलं तर आन्सर येतं 2.5. आणि हे जे आन्सर आहे, आता हे टाइम आहे, टाइमचं युनिट काय असायला पाहिजे तर सेकंड, कारण हे मीटर मीटर कॅन्सल होतात, राहतं फक्त सेकंड. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे 2.5 सेकंड लागतील त्या इलेक्ट्रिक पोलला क्रॉस करण्यासाठी. असाच आणखीन एक क्वेश्चन घेऊया. तर ह्या क्वेश्चन मध्ये बघा काय दिलं, हाऊ लॉंग डज अ ट्रेन 110 मीटर लॉंग रनिंग ऍट द स्पीड ऑफ 72 किलोमीटर पर आवर टेक टू क्रॉस अ ब्रिज 132 मीटर इन लेंथ. तर आपल्याला इथे टाइमच फाइंड आउट करायचा आहे, किती टाइम लागतो कशासाठी. तर एक ब्रिज आहे ज्याची लेंथ दिलेली आहे 132 मीटर, आणि दुसरं ट्रेन आहे, ट्रेनची पण लेंथ दिलेली आहे 110 मीटर. तर हा क्वेश्चन जो आहे तो दुसऱ्या टाईपचे जे ऑब्जेक्ट्स आहेत की ज्याच्यामध्ये एखादा ऑब्जेक्ट आहे ज्याला लेंथ आहे पण स्पीड नाही. आता हे ब्रिज आहे, ब्रिजची लेंथ दिलेली आहे, ट्रेनची पण लेंथ दिलेली आहे, दोन लेंथ आहेत आपल्याकडे, आणि स्पीड आहे ट्रेनची. ठीक आहे. तर या स्पीडने हा ब्रिज क्रॉस करायला किती वेळ लागेल, तर त्यासाठीचा आपला फॉर्म्युला टाइम इज इक्वल टू लेंथ अपॉन स्पीड. पण आता इथे दोन लेंथ आहेत आणि आपण पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दोन जर लेंथ असतील तर नेहमी दोघांची ऍडिशन करायची, L1 प्लस L2 करायचं. मग L1 म्हणजे नेमकी कोणती लेंथ आणि L2 म्हणजे नेमकी कोणती लेंथ, तर काही फरक पडत नाही, शेवटी दोघांचे ऍडिशनच करायचे. तुम्ही L1 ट्रेनला घेऊ शकता किंवा L1 लेंथ ऑफ ब्रिज पण म्हणू शकता. तर कशालाही L1 म्हणा, दुसऱ्याला L2 म्हणा, आणि दोघांची शेवटी आपल्याला ऍडिशन करायचे. ओके, हे दोन्ही पण मीटर मीटर मध्ये आहे म्हणजे यांची ऍडिशन मीटर मध्ये येईल. पण स्पीड स्पीड जे आहे ते 72 किलोमीटर पर आवर आहे, याला आपल्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करावं लागेल. सो 72 मल्टिप्लाइड बाय 5/18, त्याच्याने मल्टिप्लाय केलं की मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट होतं. मग हे 18 ने डिवाइड करा, 18 4 जा 72, 4 इंटू 5 म्हणजेच 20 मीटर्स पर सेकंड. ही आपल्याला स्पीड मिळालेली आहे मीटर पर सेकंड मध्ये. तर इथे याचा व्हॅल्यू ठेवूया. L1 एक लेंथ आहे 110 प्लस दुसरी लेंथ आहे 132 डिवायडेड बाय स्पीड 20. तर या दोघांची ऍडिशन करा, 132 प्लस 110 म्हणजे 242 डिवायडेड बाय 20. ठीक आहे. मग आता हे सॉल्व्ह करावं लागेल आपल्याला. तर 20 ने डिवाइड करण्यापेक्षा तुम्ही 2 ने डिवाइड करा आणि पॉईंट एक डिजिट ने मागे घ्या, कारण 0 ने डिवाइड केले की पॉईंट एक डिजिट ने मागे येतो. मग 2 ने जर ह्याला डिवाइड केलं तर येतं हे 1
2.1 म्हणजेच 12.1 आणि हा टाइम आहे आणि याचं युनिट काय असणार आहे मग सेकंड्स असणार आहे. सो टाइम टू क्रॉस दॅट ब्रिज इज 12.1 seconds. तर याच पद्धतीचा आणखीन एक क्वेश्चन इथे दिलेला आहे. हा पण सेकंड कॅटेगरीचाच क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन दिलाय, अ ट्रेन 360 मीटर लॉंग इज रनिंग at a speed of 45 kilometer per hour. In what time will it pass a bridge 140 meter long? आता इथे ट्रेन जे आहे ते एका ब्रिजला क्रॉस करते आणि ब्रिजची लेंथ दिलेली आहे 140 मीटर. ट्रेनची पण लेंथ दिलेली आहे 360 मीटर लॉंग. ट्रेन म्हणजे आपल्याकडे दोन लेंथ आहेत, एक ट्रेनची आणि एक ब्रिजची. दोन लेंथ मिळाल्या. त्यानंतर एक स्पीड दिलेली आहे 45 किलोमीटर पर आवर. तर ट्रेनला त्या ब्रिजला क्रॉस करायला किती वेळ लागेल असा क्वेश्चन आहे. तर जसा आपण दुसरा क्वेश्चन घेतला होता त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे. पाहिजे तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्वतः सॉल्व्ह करून बघा की आन्सर किती येतात. तर इथे आपण सॉल्व्ह करूया. आपला फॉर्म्युला टाइम इज इक्वल टू लेंथ अपॉन स्पीड, पण दोन लेंथ असल्यामुळे आपण दोन्हीची ऍडिशन करतो. L1 प्लस L2 डिवायडेड बाय स्पीड. आता स्पीड जे आहे ते किलोमीटर पर आवर मध्ये आहे, त्याला मीटर पर सेकंड मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 5/18 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर 5/18 ने मल्टिप्लाय केलं. आता मागच्या दोन क्वेश्चन मध्ये 18 ने डायरेक्टली डिवाइड करता येत होतं इथल्या नंबरला, पण आता इथे तसं डिवाइड करता येत नाही. पण जेवढं पॉसिबल आहे तेवढंच डिवाइड करूया. जसे की 9 ने या दोघांना डिवाइड करता येतं. 9 2 जा 18, 9 5 जा 45. परत आता इथे 2 ने चेक करा, या दोन्ही पैकी एकाही नंबरला डिवाइड करता येत नाही. तर स्पीड इज इक्वल टू 5 into 5 म्हणजेच 25/2 मीटर पर सेकंड. आता हे 25/2 जर 2 ने याला डिवाइड केलं तर आन्सर 12.5 येतं. ठीक आहे. त्याला पॉइंट मध्ये कधीच सॉल्व्ह करायचं नाही, ऍज इट इज राहू द्या, कारण आपल्याला पुढे हे सॉल्व्ह करण्यासाठी सोपं जातं. पॉइंट मध्ये जर तुम्ही हे आन्सर घेतलं तर पुढे सॉल्व्ह करायला जास्त वेळ लागतो. ठीक आहे. तर नेहमी लक्षात ठेवा की हे सिंपल फ्रॅक्शन मध्येच असू देत. चला ओके. आता इथे बघू आपण की L1 म्हणजे एक लेंथ 360 मीटर प्लस L2 म्हणजे दुसरी लेंथ ऑब्जेक्टची 140 डिवायडेड बाय स्पीड आहे आता 25/2. ठीक आहे. तर इथे या दोघांची ऍडिशन करा. 360 प्लस 140 म्हणजेच हे 500/25/2. आता डिव्हिजन मध्ये जर फ्रॅक्शन असेल तर याला आपण 500 मल्टिप्लाइड बाय डिव्हिजनचा अपोजिट मल्टिप्लिकेशन आणि याला आपण उलट लिहू शकतो. 25/2 आहे तर याला 2/25 लिहिता येतं. ठीक आहे. आता हे कसं सॉल्व्ह करायचं यासाठी माझा एक व्हिडिओ आहे फ्रॅक्शन्सचा, मल्टिप्लिकेशन ऑफ फ्रॅक्शन, डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन्स. तर ते इम्पॉर्टंट आहे, तो पण एकदा व्हिडिओ बघून घ्या. मग हे सॉल्व्ह करूया आपण. 25 ने 500 ला डिवाइड केला, 2 आणि 0 राहिलं काय आता 20 into 2 म्हणजेच 40. आणि हे काय फाइंड आउट करायचं आपल्याला, टाइम फाइंड आउट करायचं आहे. तर टाइम इज इक्वल टू 40 सेकंड्स. तर या ब्रिजला क्रॉस करण्यासाठी 45 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने किती वेळ लागेल, 40 सेकंड लागेल. तर असाच आणखीन एक क्वेश्चन घेऊया. ओके. तर क्वेश्चन दिलेला आहे, अ ट्रेन रनिंग ॲट अ स्पीड ऑफ 60 किलोमीटर पर आवर क्रॉसेस अ पोल इन 9 सेकंड्स. ट्रेन या स्पीडने एका पोलला क्रॉस करण्यासाठी 9 सेकंद एवढा वेळ लागतो. तर क्वेश्चन काय विचारलंय, व्हॉट इज द लेंथ ऑफ द ट्रेन. आतापर्यंत सगळ्या क्वेश्चन मध्ये टाइम विचारला होता, इथे लेंथ विचारले. लेंथ ऑफ द ट्रेन किती आहे. तर सोपाच क्वेश्चन आहे. लेंथ किंवा डिस्टन्स इज इक्वल टू, फॉर्म्युला काय असतो, स्पीड इंटू टाइम. ठीक आहे. तर स्पीड आता इथे जे दिलेली आहे ते 60 किलोमीटर पर आवर मध्ये आहे. याला पाहिजे तर तुम्ही सेपरेटली कन्वर्ट करू शकता मीटर पर सेकंड मध्ये, किंवा डायरेक्टली इथे लिहू शकता 60 मल्टिप्लाइड बाय 5/18, जे की आपण बाजूला सॉल्व्ह करणार होतो ते डायरेक्टली इथे लिहिलं. आणि मल्टिप्लाइड बाय, आता हे सॉल्व्ह करून जे काय आन्सर असेल ते मीटर पर सेकंड मध्ये, इंटू टाइम किती आहे, टाइम आहे 9 सेकंड. तर हे सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला लेंथ मिळेल. मग हे ब्रॅकेट काढलं तरी चालेल. ब्रॅकेट काढल्यानंतर इथे 9 ने 18 ला डिवाइड करता येईल.
9 ने जर 18 ला डिव्हाइड केलं तर येतं 2 ने परत 60 ला डिव्हाइड करता येईल. 2 ने 60 ला डिव्हाइड करा 30. तर राहिलं काय आता 30 into 5. इथे पण काही नाही आणि खाली पण काही नाही. सो लेंथ इज इक्वल टू 30 into 5 म्हणजेच 150. आणि ही लेंथ आता मीटर मध्येच असेल, कारण ऑलरेडी आपण हे कन्वर्ट केलेलं आहे मीटर पर सेकंद आणि टाइम सेकंद मध्ये. सो लेंथ ऑफ द ट्रेन इज 150 मीटर्स. तर याच पद्धतीचे क्वेश्चन आपण पुढल्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करूया. तोपर्यंत प्रॅक्टिस करा. थँक्यू.